विनंती करतो की आपल्या शुभाचे ज्ञानेश्वरजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं। एकदा टाळ्या असू द्या दोन्ही टीम साठी या फाइनल मैच साठी। पहला बॉल फर्स्ट बॉल रिवर्स शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन ये टीम अलग है, ये फाइनल टीम है और घर की खेल पट्टी है इनके पास और घर का समांतर भी उनके साथ है। बंटी स्पोर्ट एक लकी टीम है यहाँ से। आज छुपा रस्तम टीम फाइनल में खेल रही है। टॉस जीता है, बहुत कम देखने को मिलता है कि बल्लेबाजी का फैसला किया है और कर भी दिया है उन्होंने कि हम टारगेट सेट करेंगे, आप चेंज करके दिखाओ। राज दूसरी गेंद सुजीत को, इस बार सीधे बल्ले से खेला है। दौड़ किसकी होगी, गेंद की या खिलाड़ी की? पुढील सन्मान आपण या ठिकाणी या संपन्न करतोय। आपल्यामध्ये पावशेकाला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आज उपस्थित झालेले आहेत रघुनाथजी पाटील यांना आपण सन्मानित करतो। मी हर्षल भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान त्याचा मात्र इथे संपन्न करायचा आहे। तदनंतर माजी खेळाडू कुक्षेगावचे रमेश आत्माराम पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करूया। मी संदेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करायचा आहे। आणि आता मात्र पाहूया आपण थोडंसं फोकस करूया स्पर्धेकडे। एक सन्मान आहे चिराळपाडा गावचे सन्मानित सोपानजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। धन्यवाद। तर पाहू शकाल दोन्ही संघ जर आपण पाहिले तर एकाच ग्रामपंचायतीला आहेत, परंतु विकी स्पोर्ट कुक्षे संघाचे आय थिंक JS11 विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या कुठल्याही खेळाडूने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली किंवा चौकार हॅट्रिक कंप्लीट केली किंवा सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर रघुनाथजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक राहणार आहे। आणि ही जर स्पर्धा जिंकली बंटी स्पोर्ट कुक्षे बोरुली संघाने तर देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच संदीपजी ठाकरे उर्फ पप्या यांच्याकडून मात्र संपूर्ण टीमला गोवा ट्रिप राहणार आहे। आणि जर तुम्ही स्पर्धा जिंकली नाही तरी सुद्धा तुम्हाला लोणावळा आणि ती एकविरायचं दर्शन ते मात्र घडवणार आहेत। ओटी कॉम्बॉक्स अच्छे रन में थे, सीधे अगर खेलते तो बिल्कुल सही था, लेकिन रिवर्स शॉट खेलने के कारण अपना विकेट यहाँ पे गंवा बैठे। पहला झटका प्रतीक आए अभी उनकी जगह पे, नया बल्लेबाज। 6 बने मेरे ख्याल, 6 ही बने ना, 6 बने, 1 विकेट के नुकसान पे। टॉस जीता है, बल्लेबाजी का आमंत्रण किया है अपने कि खुद बल्लेबाजी करेंगे। एक टिकट उनको फ्री मिला था, वो टिकट का कितना फायदा लेंगे फाइनल ट्रॉफी के लिए, कि फाइनल ट्रॉफी उठाएंगे कि सेकंड ट्रॉफी उठाएंगे। विकी स्पोर्ट के लिए 50 के आसपास जाना पड़ेगा क्योंकि ये बड़ी टीम है, इसमें बड़े बल्लेबाज है। एक बार फिर राज कॉमेडी एंड से, इस बार बिल्कुल आर में डाला था, नीचे खिलाड़ी ड्रॉप नहीं करेंगे। मयूर पाटिल कैच, ऐसे कैच थोड़े ड्रॉप करेंगे और इतने बड़े मुकाबले में ये ड्रॉप नहीं करने वाले, जाना पड़ेगा। दूसरा झटका जबरदस्त मात्र फटका होता, परंतु गॅप मध्ये शोधता आला नाहीये फलंदाज प्रतीकला। आणि त्याच्यामुळे पाहतो की वाडिश मिड विकेटला मयूर पाटीलला कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये। लागोपाठ 2 विकेट्स आणि जर ही विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली तर राज पाटीलला रघुनाथजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। 6 धावा फलकावरती मंगेश फायनल मॅच आहे, 4 षटकांचा सामना आहे। किती धावसंख्येपर्यंत जाणं योग्य असेल बंटी स्पोर्ट कुक्षे बोरुली संघाला? 50 के आसपास अगर जाएंगे तो ये मुकाबला बढ़िया रहेगा, लेकिन गेंदबाज की तरफ से देखा जाए तो फिर विकी के लिए होम ग्राउंड है और होम ग्राउंड में इतने रन नहीं बनाने देंगे मेहमान टीम को। चला पहा नवीन फलंदाज लगेच यायचा आहे प्लीज। एखादा फलंदाज बाद झाला तर आपण रेडी राहायचं आहे जेणेकरून जास्त मात्र या ठिकाणी वेल खर्च होणार नाहीये। 2 विकेट के नुकसान पे 6 रन बने। पहली ओवर चालू है राज की, 2 ओपनिंग जोड़ी जा चुकी है। सॉरी, और तीसरे स्थान पे लेके के लिए आए थे प्रतीक, खाता नहीं खोला अपनी टीम का अपना। आणि आता 4थ्या क्रमांकावरती आहे, 5व्या क्रमांकावरती आलाय निलेश देसले। जब 2 रन चाहिए थे तभी भी आए थे, तो छठे गेंद पे वो वाइड से रन मिला था और वो मैच जीताया था। 1 रन से कुरुन टीम से मैच जीता था, तो ये 2 मुकाबले उनके लिए बहुत लकी रखे। लेकिन उसके बाद उनके एक टीम से चिट्ठी निकली और वो फाइनल के लिए गए थे। जरूर निलेश देसले मात्र पावशकल बॅटिंग साठी आलेले आहेत आणि पहिल्या चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यापर्यंत जबरदस्त फटका केलाय। रेस सुरू आहे ऋतिक
चेंडूचा पाठलाग करतो आणि पहा जल्लोष. दोन्ही संघासाठी मात्र या ठिकाणी हा जल्लोष आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होणार का? यस, फिंगर अप. बहुत बड़ी विकेट जाएगी ये देसले की. देसले ने देसले को कमा बैठे. तीसरा रन यहाँ पे था ही नहीं. योगेश तीसरे के लिए दौड़े आप जरूर थे लेकिन पूरा नहीं कर पाए. अब जाना पड़ा यहाँ से. जरूर निलेश देसले यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर रघुनाथजी पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु हे दृश्य पहा, मित्र म्हणे की चुकीची रणनीती, कारण 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण झाल्या होत्या. तिहेरीचा प्रयत्न करण्याची आवश्यकता होती का? चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. 2-2 क्षेत्ररक्षकाने चेंडूचा पाठलाग केला, परंतु अखेर शेवटच्या षटकाला ऋतिकने चेंडू उचलून फेक केलाय आणि योग्य दिशेने मात्र फेकी त्याची पाल लागली. आणि तदनंतर पहा बबलू पाटीलनं कुठल्या प्रमाणे वेळ खर्च केला नाहीये. निखिल बादून माघारी परतला आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं या ठिकाणी तर राज पाटीलनं जबरदस्त मात्र गोलंदाजी केलेली आहे. 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने मात्र जोडले आपल्या टीमसाठी. 8 2 विकेट की 3 विकेट की नुकसान पे नया गेंदबाज मयूर. नीलेश देसले को 6 रन की जो हैट्रिक पे 5,000 दिया है. बहुत मुश्किल होगा मयूर को छक्का लगाना योगेश, क्योंकि बहुत इस बार पैरों का इस्तेमाल किया था. नीचे खिलाड़ी भी थे लेकिन कैच नहीं कवर कर गए. थोड़ी सी पीछे रह गए मेरे ख्याल से, लेकिन 1 रन नहीं रोक पाए इस खिलाड़ी को. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ. प्रयास तो बढ़िया किया था नीलेश ने कि पैरों का इस्तेमाल करेंगे. बड़े शॉट खेले गए थे लेकिन वो बड़ा शॉट उनसे निकला नहीं अभी तक. 9 हो, निश्चितपणे पाहिलं तर लिडिंग एज तिथे मात्र लागली गेली आणि शुभम शेलारच्या अगदी पुढे चेंडू मात्र लँडिंग झाला. सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगलला मात्र पावशेकाल गिरीश पाटीलला मात्र तो स्ट्रायकिंगला घेऊन आलाय. ही एक रणनीती मात्र चांगली म्हणू शकतो, कारण गिरीश पाटील एक स्ट्रोक प्लेअर आहे आणि तो वेगाने धाबा इथून जोडू शकतोय. 4 ओवर का मुकाबला है. 3 विकेट खो चुके. अब तो गिरीश को ये 3 ओवर रहना पड़ेगा योगेश यहाँ पे, अगर रन चाहिए तो. अच्छा सम्मान दिया, रन नहीं मिलेगा. डॉट बॉल के साथ वो गेंद खत्म किया है. अच्छे गेंदबाज है मयूर. चांगल्या चेंडूची हाताने अगदी यष्टाचे रोखण आणि पाहू शकाल चांगला चेंडूला मात्र गिरीश पाटील तिथे सन्मान दिलाय आणि हीच तर त्याची खासियत आहे, खराब चेंडूची वाट लावायची आणि चांगला चेंडूला सन्मान द्यायचा. गिरीश और 2 ओवर यहाँ पे रहना चाहिए, क्योंकि बल्लेबाज अपने पास इतने नहीं है. क्योंकि नीलेश चौथे स्थान पे आए तो समझ जाना चाहिए कि कितनी अच्छी बल्लेबाजी है बंटी स्पोर्ट के पास. बड़े शॉट के लिए जाने नहीं जाते नीलेश, लेकिन सिंगल डबल के लिए बहुत बढ़िया जान जाते हैं. अच्छी रणनीति कह रहे कि सिंगल डबल से ही हम जाएंगे यहाँ से. पहला रन काफी तेज लिया था, 2 से ही संतुलन करना पड़ा. 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 40-45 तक जाएंगे तो अच्छा रहेगा अपने गेंदबाज के लिए, क्योंकि गेंदबाजी अच्छा चल रहा है आपकी. हो, परंतु इथे चांगला कव्हर ड्राइव पाहिला आपण. जब ऊपर से शॉट नहीं आएंगे ना तो ये सिंगल डबल लेना चाहिए. स्कोर हिलता रहना चाहिए. अगर हिलता रहेंगे तो फिर आप भी तंदुरुस्त रहेंगे. 2 से स्कोर बढ़ता हुआ 11. 3 विकेट के नुकसान पे. इस बार काफी बाहर फेंकी थी, निश्चित रूप से वाइड मिलेगी. ऑप्शन से काफी बाहर थी. विकेट कीपर भी काफी क्लोज खड़े कि आप आगे नहीं जा सकते, पैरों का इस्तेमाल नहीं कर सकते, क्योंकि मैं आपके बाद क्लोज खड़ा हूँ स्टंपिंग के लिए. हो, चांगलं कार्य पाहिलं आपण यष्टाचे पाठीमागे बबलू पाटीलकडून. या सामन्यामध्ये ऋतिक शेलार उपर नाजिम गुल्ली यांनी जर झेल पकडला तर डीजे अजय यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मयूर एक बार फिर कॉमेडी एंड से. हाँ, इस बार अच्छी गेंद, अच्छी रन, बहुत बढ़िया कैच. क्या कैच पकड़े आप, चांस था उस पे कन्वर्ट कर दिया. अब जाना पड़ेगा यहाँ से. ओ माय गॉड, मानस जुमाला झेल नाही तर आय थिंक सामना पकडला की काय, फायनल पकडले आहे की काय, रिप्ले मध्ये पाहावं लागेल. स्वतःला पूर्णपणे त्याने झोकून दिलंय मयूर पाटील चा हा लेग ब्रेक चेंडू आणि तदनंतर पहा व्हॉट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट म्हटलं तर वागवं ठरणार नाही. तुम्हाला झेल आवडला असेल तर एकदा मयूर पाटील साडी त्याला व्हायला हरकत नाहीये. बहुत आय बढ़िया. थिंक मानस धुमाल होता. देखो उतने अट्टे कट्टे तो ऐसा इतनी तंदुरुस्ती करना बहुत मुश्किल रहता है ऐसा क्या जैसे खिलाड़ी है को, लेकिन दिखाया कि मैं कम नहीं हूँ किसी चीज में. सिंगल के लिए रोका है, सिंगल ने मैं कैच पकड़ के दिखाऊंगा. और बहुत बढ़िया कैच, हाफ चांस था उस पे फुल में कन्वर्ट कर दिया. एवढा तगडा खेळाडू परंतु त्या ठिकाणी जान की बाजी लगावली, कारण त्याला माहिती आहे की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस आणि मोठी विकेट्स मात्र इथे मयूर पाटील आपल्या संघाला प्राप्त करून दिली गिरीश पाटीलच्या रूपानं. आणि आता मात्र पाहू शकाल निलेश देसलेच्या सोबतीला तर नवीन फलंदाज अजय कालेकर आलाय. ये खिलाड़ी भी अच्छा है.
मैं इनकी भी बल्लेबाजी देख चुका हूँ, ये बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, इस पे पाले में बड़े शॉट है, अगर वो रह गए ना तो ये बड़े शॉट के लिए जाने जाते हैं। इनको रुका के रखा था मेरे ख्याल से 5वें स्थान के लिए, और अब यहाँ पे उनको करना पड़ेगा। ये एक खिलाड़ी है जो स्कोर बनाएंगे बंटी स्पोर्ट के लिए। इस बार सिप करने की कोशिश की थी, लेकिन थोड़ी सी पेस आई थी गेंद। नीलेश से कुछ बातचीत करते हुए कि सिंगल डबल ले के बड़े गेंदबाज है ये लूज करने वाली नहीं है मयूर। स्कोर अभी भी रुका हुआ 12, 4 विकेट के नुकसान पे बल्लेबाजी करने का फैसला किया था, अब तक सही नहीं दिख रहा है, लेकिन हो तो होता है कभी कभी कि अच्छे गेंदबाज के साथ हम बल्लेबाजी करेंगे, टारगेट सेट करेंगे। पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या चेंडू खेळत असताना अजय कालेकर मात्र इथे बीट झालाय, परंतु व श्रेष्ठ कदम अप कुकसे बोरिवली अर्थात अजय कालेकरसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जर सिक्सर हॅट्रिक जरी कंप्लीट केली तर विजय पारदी आणि विनीत धुमाल यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कारण अजयचा आपण जर उल्लेख केला तर नेहमीच तो श्रेष्ठ कदमला मात्र फॉलो करत असतो, त्याचे व्हिडिओज पाहत असतो आणि त्यांचे ते बिग फॅन आहेत. आणि आज मात्र त्याच्यासारखी तुम्हाला फलंदाजी या स्पर्धेमध्ये या फायनलमध्ये करावी लागेल. 2 षटकाचा खेळ संपन्न आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 10 फलक्यावरती धाबा आपल्या पाहायला मिळतात. या ठिकाणी 12 धाबा. अच्छी ओवर डाली मयूर ने, 3 ही रन खर्च किया अपने ओवर में और महत्वपूर्ण एक विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात सध्या आपण पाहत आहोत. या ठिकाणी नाजूक परिस्थिती फायनलच्या लढतीमध्ये या निलेश देसले फेम टीम बंटी स्पोर्ट कुकचे बोरली संघाची आपण पाहतोय. माजी सरपंच संदीपजी ठाकरे अर्थात देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे बंटी स्पोर्ट कुकचे बोरली संघाला. ओ ओव्हर पिच उडवलाय, बंदे में है दम असंच म्हणावं लागेल. बिल्कुल सही, बंदे में है दम. अभी तक बाजू खोली नहीं थी लेकिन आप खोल चुके. 6 रन से अपनी एक तो लगा दिया, आप 2 लगा दिया तो फिर इनाम रखो आपके साथ. इरादे स्पष्ट किया है देसले ने. क्या बढ़िया चक्का लगाया है. टायगर जिंदा आहे असंच म्हणावं लागेल. आणि आपण म्हणू शकतो की अजूनही त्यांच्या तलवारीला गंज लागलेली नाहीये. बिल्कुल नहीं लग गया अभी तक. सिक्सर हॅट्रिक 6 रन कंप्लीट से केली तो इरादे स्पष्ट तर किया है रघुनाथजी योगेश. पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. एक आलाय, अजूनही 2 तुम्हाला मारावं लागतील. वो पैसे के लिए तो जाएंगे नहीं, अपने टीम के लिए खेलते. सिंगल डबल भी और अगर लूज गेंद मिली तो 6 रन. ये पहले ही गेंद पे पहला ही स्वागत किया हवाई यात्रा से देसले ने. 6 रन से स्कोर बढ़ता हुआ 18. चांगलं स्वागत केलंय भूषण पाटीलचं या ठिकाणी फलंदाज निलेश देसलेनं. ओ समोरच्या दिशेने कट केलाय, काय फटका केला या ठिकाणी. नाजिम गुल्ली चेंडूवरती पोहोचलाय, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. दरम्यान पावशिकल विकी स्मृती स्टँड मध्ये संदीपजी भुईर महाराज तिथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतीला पावशिकल दयानंद भुईर, भगीरथजी भुईर आणि सन्माननीय माधव जी भुईर. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सर्वांचं मनपासून या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. लेकिन योगेश जो बाहर मैच देखने का मजा है ना, कुछ अलग ही मजा है. इस बार फिर घुटने टेके थे, पहला तेज लिया था, सिंगल से ही समाधान करना पड़ेगा. 1 से कुछ नहीं, 1 से रन यहाँ से बढ़ेगा. 21 क्षमता तो है देसले पे. फाटिंग टोटल मात्र या ठिकाणी कुठेतरी मात्र या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करतोय निलेश देसले. अनुभवी खेळाडू आहे आणि तो अनुभव आता मात्र कुठेतरी झोकण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल ही स्पर्धा जिंकायची असेल तर. अगर 50 बन गए तो फिर बबलू की टीम पे थोड़ी सी हार ना हो जाएगी, क्योंकि 50 एक बड़ा लक्ष्य रहेगा योगेश. हो निश्चितपणे परंतु तिथे जाण्यासाठी आता मात्र चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. हो फटका उचलला हवेत, छत्रशेख राज पाटील वॉटर फिल्डिंग आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी धाबा वाचवल्याचं म्हणावं लागेल. 3चा प्रयत्न झालाय आणि 3 धावा मात्र पावशिकाला कंप्लीट होत असताना रिप्ले मध्ये पाहावं लागेल. फिल्डिंगचा दर्जा आज यापूर्वी आपण मानस धुमालचा झेल पाहिला, स्वतःला झोकून दिलं आणि तदनंतर पावशिकाल षटकाराचं रूपांतर मात्र तिहेरीमध्ये केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला होता अजय कालेकरनं. आय थिंक उर्फ श्रेष्ठ कदम आणि तदनंतर पहा शेंडूला मात्र महेंद्रच्या आतमध्ये ढकललं गेलं. सेव आहे अजय. 3 धावा कंप्लीट. एकूण संघटित धावसंख्या 24 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा आपण चेक करूया एक्झॅक्टली यस सिक्सर आहे की सेव्ह आहे. स्लो मोशन मध्ये या ठिकाणी पुन्हा इसके एंटरटेनमेंट दाखवण्याचा प्रयत्न करा. सेफ आहे सेव्ह. चेंडू ढकलल्याच्या नंतर मात्र त्याचा जो पाय आहे तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्यांनी लँडिंग केलाय. 3 धाबा असतील. बढ़िया 3 रन अपने टीम के लिए बचाए. मैं पहले भी बात कर रहा कि ये कालेकर है ना, ये बड़े शॉट के लिए जाने जाते हैं. मैंने इनका एक मुकाबला बिल्कुल देखा है. एक बार फिर कॉमेडी एंड से नीलेश देसले को एक छक्का लगा चुके, इरादे स्पष्ट किया है. इस बार लूज गेंद थी, बिल्कुल घूम चुके हैं लेग साइड में, और इस बार 4 रन मिल जाएंगे. जिनसे रन आना चाहते उनसे रन आई नहीं योगेश रन, लेकिन नीलेश देसले से बल्ले से रन आ रहे हैं यहाँ से, और आना चाहिए. फाइनल मुकाबला ही है. आणि जरूर मात्र पाहू शकेल भूषण आता मात्र इथे मागणा ठरलाय. कारण भूषणला चेंडू सोपवणं मात्र कुठेतरी आता इथून GNC11 विकीज पण कुचे संघासाठी घातकी ठरलाय. स्विंग होऊ दिला आणि त्याच्यानंतर मात्र हुक केलाय आणि पाहू शकाल चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. सध्या ही स्पर्धा राजस्थान या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके संदीपजी ठाकरे उर्फ पप्प्याबाई एन्जॉयमेंट करतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या बंटी स्पोर्ट कुकचे बोरी संघासाठी सुद्धा त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद संदीपजी ठाकरे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हो, ही लेन्स चांगली पाहायला मिळाली. आणि जर ही स्पर्धा जिंकली बंटी स्पोर्ट कुकसे बोरी संघाने तर मात्र तुम्हाला गोव्याची ट्रिप असेल, आणि जर स्पर्धा तुम्ही गमावली तरी सुद्धा तुम्हाला लोणावळा ही ट्रिप राहणार आहे. ओव्हर कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही स्पर्धा जर जिंकली तर उभाटा गटाचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख यांच्याकडून 31 साठी बिग पार्टी दिली जाणार आहे. GNC11 विकी स्पोर्ट कुकचे संघाला शेवटचा षटक, आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र पाहू शकेल बबलू पाटील चेंडू आता मात्र स्वतः मात्र घेतल्या जबाबदारी आपल्या संघाची. ओ यॉर्कर जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी आपण पाहिली. पंचाचा लेग बायचा इशारा मात्र आपल्याला पाहायला बोलतोय. अभांतर रूपाने 1 धाव आणि या सिंगलच्या वतीनं 29 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 विकेट के नुकसान पे योगेश 29 बने. हो क्या बढ़िया शॉट, लेकिन नीचे फिर मयूर, और फिर बढ़िया कैच पकड़ा. ये दूसरा चक्का रोका है उनका बंटी स्पोर्ट का. थोड़ी सी ताकत कम पड़ गई योगेश यहाँ से. अगर और थोड़ी सी ताकत रहती तो 6 रन बिल्कुल रहते. हवाई यात्रा में तो भेजा था उन्होंने, और किसी गेंदबाज को आप 6 रन मारने की कोशिश कर रहे बबलू पाटिल को. आणि आईवा जेलसाठी रघुनाथजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आणि या जेलसाठी मयूर पाटीलला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आज रघुनाथ पाटील एन्जॉयमेंट करत आहेत, कारण वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याच गावातील संघ फायनल खेळतोय आणि आपली स्पर्धा आहे असं म्हणावं लागेल. दरम्यान साईनाजी शेलार यांचे तो शुभागमन झालेला आहे. भुईरगावची समाजसेवक त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथे धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद अजय कालेकर. दोनों में हाँ नहीं, और अजय को जाना पड़ेगा यहाँ से. रन तो मिल जाता भाई वाइट से, लेकिन अपना विकेट नहीं यहाँ पे बचा पाए. एक और झटका बंटी स्पोर्ट बोरीवली के लिए, ये छठा झटका है. नीलेश ने साथ छोड़ा तो पार्टनर ने तुरंत उनका साथ छोड़ा योगेश. नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाने इथे मात्र स्वीकारला. परंतु या ठिकाणी हवा तसा मात्र टार्गेट ते उभा करू शकत नाही, परंतु एक लढण्यासाठी मात्र जरूर टोटेल त्याने मात्र इथे उभारलाय. थर्टी 5 विकेट के नुकसान पे. न्यू बॅटर मोनिश पाटील आलाय. हो, स्वतःला वाचवलं त्या ठिकाणी एवढ्या वेगाने चेंडू बबलू पाटील हाताला आणि त्याच्यानंतर अरे मात्र बडी. चुकीची फेकी. सिंगल धाव होती तिथे मात्र 2 धाबा पलून पूर्ण केल्या गेला.
मुनेश पाटील एक पारितोषिक आलेल्या पंचांचा बायचा इशारा पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार किंवा 2 षटकार जरी आले तर विनीत धुमाल अँड अजय पारवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. बॅटची कडा कॉट बॅटच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद झालाय मोनिश. आणि अजय बाद होऊन आता मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर 32 धावा. मुझे बंटी स्पोर्ट को देखा है तो बल्लेबाजी इतनी बढ़िया नहीं है. अगर 3-4 बल्लेबाज उनके आउट हुए ना तो फिर पत्ते के जैसे उनकी पतंग लग जाती है. नवीन फलंदाज आकाश आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो फटका हवेत केला लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक मयूर पाटील आणि त्याने पुन्हा पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी अजय आकाश कालेकरचा खेळ. फाइनल मुकाबला वो 6 गेंद में जो 2 रन चाहिए था जय महाराष्ट्र को, वही एक फाइनल मुकाबला ऐसे टीम देखने को मिली. क्या बढ़िया मुकाबला चल रहा था वो. 6 गेंद 2 रन, लास्ट गेंद तक वो मुकाबला लाया था रोहन ने. सबसे बड़ी ओवर फेंक रहे थे वहां पे, लास्ट ओवर में व्हाइट सिग्नल दे दिया. 32 ला 8 सध्या पाहत आहोत. ही परिस्थिती बंटी स्पोर्ट कुक्षी बोर्डी संघाची आपण पाहत आहोत. आणि नवीन फलंदाज आता पाहू शकाल 10व्या क्रमांकावरती आलाय राजू ठाकरे. सर्वात अनुभवी खेळाडू बंटी स्पोर्ट कुक्षी बोर्डी संघाच्या माध्यमातून आपण त्याला खेळताना पाहतोय. जे महाराष्ट्र मित्रमंडळ आयोजित जे महाराष्ट्र भुईरगाव चषक 2025चा हा अंतिम महामुकाबला सध्या आपण पाहत आहोत. फायनलचा सामना पाहतोय. अंतिम गेंद भी है ये फाइनल के लिए और डांडी उड़ा दिया. आए वैसे ही अब जाओ, खाता नहीं खोला क्योंकि लास्ट गेंद था. प्रयास तो होने वाला था बड़े शॉट के लिए. नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक 2025 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आणि हा महाअंतिम सामना सध्या आपल्या समोर आहे. जियांशी 11 विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध बंटी स्पोर्ट्स बोरिवली. बोरिवली टीमनं टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि 4 ओव्हर्समध्ये धाव फलकावर लावलेले आहेत फक्त 32 धावा. फायटिंग टोटल जरूर आहे परंतु त्यासाठी टिचून मारा करावा लागेल. 33 धावांचं टार्गेट आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाने जर ही फायनल जिंकली
तर सचिन ठाकरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक टीमला देण्यात येईल. ते देखील या सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष स्वागत. व्यासपीठावर अनेक पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व पाहुण्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. सलामीची जोडी राज पाटील आणि बबलू. सलामीच्या जोडीमध्ये थोडा बदल करण्यात आलाय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सुजित. लो फुल टॉस सरळ बॅटनं सुंदर ड्राईव्ह व्ही मध्ये. मात्र लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. निखिल आहे त्या ठिकाणी. थोडीशी फंबलिंग झाली होती परंतु लगेच रिकव्हरी करत असताना एकच धावेवर समाधान व्यक्त केलंय फलंदाजांनी. पहिल्याच बॉलवर खातं उघडत असताना राज पाटील. प्रतिषटक 8.25 ची सरासरी गाठायची आहे. सूर्य हळूहळू अस्ताला जात असताना वर्षाचा अखेरचा दिवस आणि काही तासांत नवीन वर्षाला सुरुवात होईल. 2026 या नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कट केलाय बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली बॅकवर्ड पॉइंटला. बबलू बाद. प्रॉपर एलिव्हेशन तिथे पाहायला मिळालं नाही. फिल्डर पासून दूर खेळता आलेलं नाहीये. टायमिंग चुकलंय बबलूचं. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता परंतु थेट फिल्डरला शोधून काढलंय. आतिशनं चूक केली नाही आणि फायनल मॅच मध्ये बबलू पाटील 0 बाद. मोठा झटका यांची 11 विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाला. अंतिम सामन्याचा दबाव हा फार वेगळा असतो. बऱ्याचदा अंतिम सामने लो स्कोरिंग झाल्यानंतर देखील भरपूर इंटरेस्टिंग झालेले आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे शेवटी. कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. नवीन बॅटर महेश पाटील सातत्याने सलामीला खेळत आलेला आहे परंतु या फायनल मॅच मध्ये त्याच्या क्रमवारीमध्ये बदल करण्यात आलाय. 1 डाऊन खेळण्यासाठी पोहोचतोय. चांगल्या टच मध्ये राहिलाय. चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये महेश पाटील. मोठमोठे षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. समोर देखील चांगला खेळलाय आणि स्क्वेअर ऑफ द विकेट देखील चांगली बॅटिंग केली आहे परंतु आव्हान कडवा असणार आहे गोलंदाज सुजितचं. आले उडवलाय ऑन साइडला. डीप मिड विकेटला. बॉल सीमारेषा पार. षटकार. पारितोषिक नाही तर 2,000 रुपयांचं पारितोषिक सलगच्या 3 षटकारांसाठी असेल सन्माननीय रघुनाथ पाटील साहेबांकडून. पहिला षटकार तर आलाय महेशच्या बॅट मधून. स्लॉट मध्ये पडलेलाच हा बॉल होता आणि त्याला आउट ऑफ द पार्क पाठवत असताना जबरदस्त फटका. चांगली सुरुवात महेश पाटील करतोय. धावसंख्या 1 बाद 7. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता परंतु भरधाव वेगानं बॉल टाकलाय आणि बीट केले बॅटरला. गुड कमबॅक डिलिव्हरी. टार्गेट फक्त 33 धावांचं आहे. अंतिम सामना. दोन्ही संघांनी अफलातून कामगिरी करत असताना इथपर्यंतचा प्रवास केलाय. फायनलची फेरी गाठली आहे. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. फिल्डर आहे डीप मध्ये मात्र प्रतीकच्या आवाक्या बाहेर. अनदर 6. मंगेश भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपला इथे सन्मान केला जाईल. आमचे सहकारी समालोचक दुसरा षटकार. धावसंख्या 13. आणखी 20 धावांची आवश्यकता. पुन्हा उडवलाय. महेश पाटील इज ऑन फायर. फिल्डर पासून दूर खेळलाय आणि पुन्हा एकदा बॉल आउट ऑफ द पार्क. तिसरा षटकार. ग्रेट पीस ऑफ बॅटिंग. नाही परंतु लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर आले आणि रघुनाथजी पाटील यांच्याकडून या 2 सिक्सरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगली फलंदाजी महेश पाटीलची आपण पाहिली अजय. 19 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या. दमदार बॅटिंग. अंतिम सामना पूर्णपणे त्याने एकतर्फी करून टाकलाय असं म्हणायला हरकत नाही. 18 बॉल्स मध्ये आता फक्त 14 धावांची आवश्यकता आहे चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी. जयंत 11 विकी स्पोर्ट्स कुक्से टीमला. विकी स्पोर्ट्स कुक्से संघानं ह्या हंगामातली पहिली स्पर्धा पीटीसी मधली आपल्या नावावर केली. सोरगाव ब संघाची ती स्पर्धा होती आई गावदेवी चषक. त्यानंतर आणखी एका स्पर्धेमध्ये ते फायनल पर्यंत पोहोचले होते. डीबी स्पोर्ट्स कुरूंच्या स्पर्धेमध्ये ती फायनल जिंकता आली नाही पण आज फायनल जिंकण्याची संधी आहे. गिरीजचा पहिला बॉल स्मॅश केलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. व्हॉट अ शॉट.
बॉल कव्हर पॉइंट बावडील यांच्या बाहेर चौकार. परंतु या ठिकाणी पाहू शकाल महेश पाटील आणि कुक्षेगावचे समाजसेवक सुप्रसिद्ध भट्टीवाले अशोक तुकाराम पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि जर ही स्पर्धा अजय JNC11 विकी स्पोर्ट कुक्षे संघाने जिंकली तर पडघा टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर त्या संघ रँक करणार आहे. ॲब्सोल्युटली ट्रू. कारण आतापर्यंतच्या ज्या स्पर्धा 7 स्पर्धा आपण बघितलेल्या आहेत, एक संघच विजेता दिसलेला आहे. तिकडे आपल्याला नवनवीन चॅम्पियन पाहायला मिळालेले आहेत. 2 स्पर्धा कुठल्याही संघानं जिंकलेल्या नाहीत आणि त्यामुळेच ही स्पर्धा जर कुक्से संघाने जिंकली तर मात्र 2 विजेतेपद त्यांच्याकडे असतील. पहिल्या क्रमांकावर ते असणार आहेत, त्यातील मात्र शंका नाही. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, टर्न केलाय ऑन साईडला, मनगटी प्रहार, बॉल चाललाय डीप मध्ये, फिल्डर येतोय बॉलला, बॉलवर मात्र फंबलिंग घडली आहे. 2 धावा येथे मिळतील. आता फक्त औपचारिकता उरलेली दिसते या फायनल मॅच मध्ये. धावसंख्या 25, फक्त 8 धावांची आवश्यकता आहे JNC11 विकी स्पोर्ट्स कुक्से संघाला. चांगला क्रिकेट राहिलाय आज आपण कुक्षी संघाचा विचार केला तर. आणि या प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहिला की या वेगवेगळ्या हिरो मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला आपल्याला. पुन्हा एकदा ओव्हर पिच, भिंगरी शॉट, जबरदस्त फटका अगदी मान्यवर कक्षाच्या डोक्यावरून निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका होता हा, प्रचंड ताकद या फटक्यामध्ये. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला अगदी सहज क्लिअर करत असताना परफेक्ट टायमिंग आणि तेवढीच ताकद देखील होती. JNC11 विकी स्पोर्ट्स कुक्से JNC येथे उपस्थित आहे. योगी पाटील यांची सुकन्या या अगोदर देखील एका स्पर्धेमध्ये तिच्या नावाने हा संघ खेळला होता. भावाळे संघ खेळला होता, त्यांनी फायनल मारली होती. ऑफ साइडला फक्त दिशा दिली आणि याचबरोबर सामना फिनिश. भोईरगाव चषक 2025 वर आपलं नाव कोरलंय JNC11 विकी स्पोर्ट्स कुक्से संघानं. हार्दिक अभिनंदन.